काका येऊ? हां हो हो हो. मी आता खेड मार्गे जातो. दादा 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 पेट्रोल भरतो पहिला जळगाव रोडला. चल हां हो. लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवतो तुला आणि ताईला. चलो भाई, सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग. आज तारीख आहे तशी 2 मार्च 2026. आपली सुट्टी फायनली संपली आणि आज आपण निघतोय परत आपल्या घरी जायला, म्हणजे ठाण्याला. पेट्रोल तर आता फिल करून घेतलं, पण इथं पॉवर पेट्रोल नव्हतं म्हणून 200 रुपयाचं पेट्रोल घेतलं भरून. बाकी आता पॉवर पोलादपूरला भरायचा विचार आहे. आजचा जो रूट आहे ना, तो आपण परत खेड मार्गेच जाणार आहोत परत रिटर्न. चला दापोली बाय बाय. परत आता येईन मी रामनवमीला. दापोली सिटीमधून बाहेर पडलो आहे आणि आता लागलो आहे खेड दापोली रोडला. आता इथून आता खेड जवळपास आहे ना 30 किलोमीटरच्या आसपास आहे, म्हणजे हार्डली इथे अर्धा तास. रस्ता चांगला असला की अर्धा तास आपण पोचतो, नाहीतर 1 तास रूट दाखवतो. सध्या तरी ना रूट हा समजला आहे. खेड सिटीमध्ये पोचल्यावरती कन्फ्युजन होतं बाहेर पडायला, पण एकदा हायवे लागला की आपला सरळ सरळ ठाण्यापर्यंत रस्ता. तिसऱ्यांदा या रोडवरून राईड करतो आहे मी. रस्ता पूर्णपणे तोंडपाठ करून घ्यायला अजून एकदा दोनदा यावं लागेल, तेव्हा रस्ता पूर्ण जाऊन तोंडपाठ व्हायचा. पटकन बाहेर पडलं जाऊ दे, कारण आता आहे ना ऊन डोक्यावर आहे. उशिरा निघालो आज जरा. हे झाडांचे रस्ते असतील ना इथून, तर उन्हातून ट्रॅव्हल करायला काय वाटत नाही. सध्या गरमी मला कुठे होणार माहिती आहे का? जेव्हा मी मुंबई गोवा हायवेला लागेल ना, तेव्हा मला गरमी जाणवणार आहे. कारण हायवे आहे रस्त्यावरची, आणि रस्ते पण तापले असतील तर रस्त्यावरची हीट पूर्ण डोळ्यांवरती मारेल. तिकडे जराचा काय त्रास व्हायचा. बाकी आज निवांत जायचा विचार. हल्ली आता खूप निवांत गाडी चालवायला लागलो आहे मी, नाहीतर आधी खूप ॲग्रेसिव्हली होतो. 80, 90, 100. सध्या आता आहे ना, मी आता आपल्या ज्या हेल्मेटची माईक सेटिंग आहे ती जरा एकदा चेंज केली आहे. माईक आहे ना पूर्ण आता बाहेर लटकला होता, तर मागच्या व्हिडिओमध्ये विंड नॉईज जरा जास्त येतो आहे. तर आता बघू, सेटिंग जरा ॲडजस्ट केली आहे. कुठं थांबून ना चेक केलं पाहिजे आवाज कसा रेकॉर्ड होतो आहे ते. दुपारचे 12 वाजलेत बरोबर, आणि आपण आता पोचलो आहे खेडला. आता इथून आपल्याला पटकन बाहेर पडायचं आहे मुंबई गोवा हायवेला. सध्या खेडचे रस्ते आहेत ना जाम खराब आहेत रे, बाहेर निघायलाच वेळ लागतो. चला फायनली मुंबई गोवा हायवे बरोबर आहे ना. 12 वाजून 5 मिनटं आहेत आणि आहे ना आपण आता खेडला आहे. मी आहे ना सध्या आता रायडिंग ग्लव्स घालून घेतो. कुठे गेले? आई ग पडला रे. चलो चलो, 215 किलोमीटरची राईड बाकी आहे. सध्या मॅपची गरज नाही आहे आपल्याला. मॅप क्लोज करून घेतो, चार्जिंग वाचवूया. आता एकदा हायवे लागला ना काही टेन्शन नाही आहे मला, कारण एकदम सरळ सरळ जायचं आहे आपल्याला. सूर्य आता डोक्यावर आलं आहे माझ्या. आपल्या स्पीडोमीटरवरती बरोबर त्याचं रिफ्लेक्शन पडतं आहे, आणि ते डोळ्यावरती सरळ लाईट येते ती. महाड 45 किलोमीटर्स. आता ऊन आहे ना सध्या. आता ब्रेक घेत घेत जातो मी. आता पुढचा ब्रेक आहे ना 45 म्हणजे 50 किलोमीटरच पकडा. महाडलाच थांबायचा विचार सरळ. आता सध्या घरून निघताना आहे ना 2 पुरणपोळी आणि 3 घावणे. तर नाश्त्याचा काही विषय नाही आहे. जरी वाटलं तर मला झोपेसारखं वाटणार. काही नाही, आजचा पण सिम्पल प्लॅन आहे. ठाण्यापर्यंत जायचं आपलं. बरोबर 55 ते 60ची स्पीड मेंटेन करायची आणि हळूहळू चालत राहायचं. हाच सध्या कानमंत्र आता दर राईडसाठी वापरणार आहे. कुठली राईड असे ना, लॉंग राईड असो शॉर्ट राईड असो, सध्या 55-60 एकदम पुन्हा सेफेस्ट स्पीड. क्रुझिंगसाठी एकदम हीच क्रुझिंग स्पीड राहणार आपली नेहमी. हळूहळू हळूहळू
सवय होऊन जाते हायवेची. मी हे ना आपल्या दर व्हिडिओमध्ये बोलतो की आहे ना आपल्याला ना वेळेत पोचण्याचं एवढं गरजेचं नाही आहे, सुखरूप पोचणं गरजेचं आहे. अरे याच्यावरून आठवलं, लाईव्ह लोकेशन पाठवले नाहीत घरच्यांना. कुठेतरी थांबतो आणि लाईव्ह लोकेशन पाठवतो, नाही तर महाडला पोचलं की पाठवतो. चला अखेर शिमगा उरकला आपल्या गावचा. आणि आता बॅक टू वर्क. 3 दिवस हे आता 4 दिवस आहे ना गावाला आहे ना. खरं तर म्हणायला गेलं ना मागचे 2-3 महिने आहेत ना, म्हणजे माझ्या जेव्हापासून वर्ष सुरू झालं आहे ना तेव्हापासून माझे हे जरा दिवस आहेत ना, महिने काही खूप धावपळीचे होत आहेत. त्यामुळे ते मला आहे ना कुठे असं जायला वगैरे भेटत नव्हतं. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओज पण येत नव्हत्या. मध्ये थोडा वेळ काढून आहे ना राईड्स आपण करू कंटिन्यू. कारण सध्या तरी आता मोठ्या सुट्ट्या खेळणं पॉसिबल होत नाही. तरी शिमग्याची पण सुट्टी आहे ना काही कन्फर्म नव्हती. घरी अचानक घरी बोलतो आहे, ऑफिसमध्ये अचानक सांगितलं मी सर की आता गावाला हे उत्सव आहे तर त्यासाठी जातो आहे मी. तर त्यांनी नशीब माझं हे काम वगैरे झालं होतं त्याच्यामुळे त्यांनी दिली लगेच सुट्टी. काही टेन्शनचा विषय नाही सुट्टीच्या बाबतीत. पण आता ह्याच्या पुढे येणाऱ्या सुट्ट्या आहेत ना त्या जरा आहे ना जपून वापरायला लागणार आहेत आपल्याला. एक राईडच्या बाबतीत आहे ना पुढे आता कुठल्या राईड करायच्या मोठा आता क्वेश्चन मार्क आहे माझ्यासमोर, की आता कुठल्या राईड्स आहेत ना त्या घेऊ मी कंटिन्यू करू. कारण कोकण तर आता जवळपास आपलं फिरून होत आले आणि आता उन्हाळ्यामध्ये आहे ना कोकण फिरणं तेवढं पॉसिबल नाही. त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये फिरायला काही नाही, फक्त आहे ना जे ऊन येतं ना अंगावरती आणि दुपारचं ऊन त्याच्यामध्ये राईड करावीशी इच्छा नाही वाटत. आणि त्याच्यामध्ये तर वळणावळणाचे रस्ते असले तर पूर्ण चक्करसारखं होतं. हायवे असेल तर एवढं काय वाटत नाही. खरं तर जे लोक मला आधीपासून बघतायत, आपल्या महिनाभरात एवढे व्हिडिओ आले नव्हते आणि नेमकीच मी शिमग्यानिमित्त गावाला याची व्हिडिओ अपलोड केली. आणि जे मला आधीपासून बघतायत त्यांच्या कमेंट्स यायला सुरुवात झाल्या. खरं तर त्या कमेंट्स बघून एवढं छान वाटलं ना. खरं तर माझी आहे ना जी एक सवय आहे ना व्लॉगिंगची ती आहे ना हळूहळू सुटत जाते जर आपण कंटिन्युटी केली नाही ना. कुठली होती तर मागची व्हिडिओ काय कशी एडिट झाली मला माहिती नाही. जशी मला एडिट करता आली तशी मी एडिट करून आहे ना पोस्ट केली. पण कमेंट बघून आहे ना मला थोडं बरं वाटलं माहिती आहे का. परिसर से मेल, कोकण रेल्वे परिसर से मेल. चला दुपारचे ना 12:40 झालेत बरोबर. आणि आता आपण आहोत पोलादपूर आलो, पोलादपूर गेलो. असं बघायला गेलं आहे ना आज आहे ना आज पण आहे ना आपण ऑन टाईम आहोत. आपण 1 तासात बरोबर पोलादपूरला आलो. पोलादपूरपासून महाड आपण 15 ते 20 मिनटात पोहोचतो. तर मी म्हणत होतो ना थोड्या वेळ आधी मी आपल्या राईड्सबद्दल आहे ना बोलत होतो. यावर्षी आहेत ना माझे आहे ना असे काही प्लॅन आहे ना ठरतच नाही आहे. पूर्ण आहे ना मी अनप्लॅनेड चालतो आहे. जसा वेळ मिळेल ना तसं कुठलीही जवळची राईड असेल ना कुठली म्हणजे जी कधी राईड मी केली नसेल ती राईड करायचा मी ठरवतो आहे. सध्या ना लॉंग टूर आहेत ना मी सध्या विचार करतो आहे या TVSवरती करू का नको. कारण आहे ना या गाडीने ना बराच खर्च दिला आहे मला, सध्या तरी अफाट खर्च दिला आहे. कारण आहे ना मध्ये मी राईड न करण्याचं ना अजून एक कारण होतं या गाडीचा आलेला खर्च. स्क्रीनवरती फोटो बघू शकता या गाडीने मला किती काम दिलं आहे. गाडी पूर्ण मी खोलली होती गाडी. सध्या ना एक काम बाकी आहे फक्त गाडीमध्ये, केबलचं. हे पेट्रोलचे हे इथे इंजिनचं इथे साईन येते लाईट येते ऑरेंज लाईट, ती सध्या केबल्स सध्या मी जॉईन केलेत ना. फक्त केबल्स सध्या नवीन टाकायचे बाकी आहेत. केबल्स एकदा नवीन टाकले ना हा जो इंडिकेटर येतो इंजिनचा एररचा तो जाईल. चला 250 मध्ये फुल टाकी. हा वायसर उघडलं की काय गरम वाफ मारते डोळ्याला.
चला पेट्रोल फुल करून घेतला. महाड 8 किलोमीटर. आता ठाण्यात जाईपर्यंत का टेन्शन नाही राहणार. चला दुपारच्याने बरोबर 1 वाजलेत आणि आपल्या बाजूला आहे सावित्री नदी. आणि आता महाडा इथून बरोबर 3 किलोमीटर. महाडला पोचू. आणि आता मध्ये कुठेतरी असं टपरी वगैरे दिसली ना, हाय वाटतं कोणी नाही, इथे थांबू शकतो वाटतं आपण. मागे उसाचा रसवाला दिसला, इथेच थोडा वेळ थांबतो. उसाचा रस पिऊन घेऊया रे. उसाचा रस. 2 फुल ग्लास उसाचे रस हादडून झालेत. चलो भाई, बॅक ऑन ट्रॅक. अरे स्ट्रॅप नाही लावलाय बॅगचा. चलो चलो. असं गरमीमध्ये राईड करतो ना आपण, तेव्हा असं काय खायचं वगैरे मन नाही करत. काहीतरी असं लिक्विड डाएटवरती आपण राईड केली ना, तेच बरं पडतं आपल्या हेल्थसाठी. आणि पुढे कधी असं गरमीमध्ये राईड करत झालं तर आपण खाऊन पिऊन थोडंसं असं हलकं फुलकं खाऊन त्याच्यानंतर असं सोडा, लिंबू पाणी, नाहीतर उसाचा रस, नाहीतर जे काय ज्यूस भेटेल ते, त्याच्यावरती आपण राईड भागवू आपली. कारण ते पिल्याने कसं बॉडी अशी आपली डिहायड्रेट पण राहते आणि पुढे राईडला असं काय ना त्रास होत नाही, काय चक्कर वगैरे असं काही येत नाही. आता आहे ना ऊन आहे ना पार पीक लेवलला आलं आहे. पीक लेवलला दुपारच्या ना बरोबर 1:30 वाजलेत. आणि माणगाव इथून आहे बरोबर 25 किलोमीटरवरती. त्याच्यानंतर माणगावनंतर इंदापूर, नंतर कोलाड. जर इन केस जर भूक लागली तर खायला थांबेन, नाहीतर कुठेतरी असं ज्यूस वगैरे बघून ठाण्याला कल्टी मारेल. दुपारचे आहेत ना बरोबर 2 वाजलेत आणि आता आपण पोचलो आहोत माणगावला. आणि आले आले लागला आहे ट्रॅफिक. चला अर्धा टप्पा तर आपला पार झाला. अर्धा टप्पा अजून गाठायचा बाकी आहे आपला. मला वाटलं माणगावमध्ये ट्रॅफिक लागेल, नशिबाने ट्रॅफिक नाही लागली. सध्या तरी गाडीमध्ये आता पेट्रोल आहे. ठाण्यापर्यंत येथील जाऊ पेट्रोल भरायची तर आता गरज नाही आहे आपल्याला. दुपारच्या उन्हामध्ये आहे ना गाडी चालव जरा कंटाळा येते. सध्याने काय बोलू काय नको असं झालं आहे. चला आपण आहे ना 10 मिनटामध्ये आहे ना माणगावपासून इंदापूरला पण आलो. तेव्हा तर एवढा फास्ट इंदापूर सोडलं ना, आता ऊन त्रास द्यायला लागला आहे मला. दुपारचे 2:15 आणि आपण आता कोलाडला पोचलो आहे. दुपारचे बरोबर आहे ना 2:30 वाजलेत आणि आता आपण पोचलो आहे वाकण फाट्याला. इथे थोडं ना थांबून थोडंसं एक वडापाव वगैरे खाऊन घेतलेलं बरं. थोडं भूक तर लागली आहे, थोडं खाऊन घेतलेलं बरं. जेवणात गाडी लावावी लागणार आहे. चला एक मिसळपाव हादडून झाली. चला वाकण फाट्यापासून आहे ना बरोबर आपलं जे ठाणे आहे ना बरोबर 100 किलोमीटरवरती आहे इथून. आणि 100 किलोमीटर म्हणजे बरोबर 2 तास. आता त्याचा ब्रेक नाही घ्यायच्यात, बराच आराम झाला. सध्या मी आपलं जे यूट्यूबचं आहे ना यूट्यूब स्टुडिओ आता चेक केला. बऱ्याच कमेंट आता यायला लागल्यात आता. आणि बऱ्याच कमेंटमध्ये आहे ना बरेच प्रश्न विचारले जात आहेत. सध्या या व्हिडिओमध्ये ते पॉसिबल नाही. जर या महिन्यात पॉसिबल झालं तर वेळ काढून आपण एक छोटीशी राईड करू किंवा प्रश्न आणि उत्तरेसाठी. फक्त हा एक ब्रिज चालू झालं की नागोठण्याचा रस्ता पण सुरू. इकडचा पॅच पण आहे ना खूप खराब असायचा पेवर ब्लॉकचा, तो रस्ता पण आता बरोबर केला. इथे मसाज पार्लर असायचा आपला, मसाज पार्लर माहिती आहे ना. हाय 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 पूर्ण नाही केलं बस एवढाच होता.
दुपारच्यानं बरोबर 4 वाजलेत आणि आपण आता पोचलो आहे कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये. इथून आता हार्डली 1 तास असेल आपली राईड बाकी. तर ना मगाशी एवढं भयंकर ऊन पडलं होतं ना, मला काय बोलावं असतं काय ते सुचत पण नव्हतं माहिती आहे का. बोला सोडा जाऊ दे, ब्लॉग गेला तेल लावत. आपण हा रस्ता काय बराच वेळा दाखवला आहे, आता आपण काही असं दाखवत नाही बसत. आपण आता राईड कंटिन्यू करतो आपली, कारण जेवढा पटकन रस्ता कापला जाईल तेवढा बरा माझ्यासाठी. नाही तर पोचायला उशीर व्हायचा ठाण्याला आपल्या. संध्याकाळचे 4:10 झालेत. आपण आता पोचले पळसपे फाट्याला. आपलं विमानतळ, एक विमान पण दिसतं तिकडे उभा. काय माहिती आपल्या विमानात बसायची वेळ कधी येईल. थोडा जाऊ द्या, आपल्या नशिबात राईड्स आहेत तर आपण राईडवरती फोकस करूयात. इकडून सरळ गेलं की आपला कळंबोली सर्कल येईल. कळंबोली सर्कलवरून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. बघायला गेलं ना, माझे सुट्टीचे 4 दिवस आहेत ना, कसे निघून गेले मला कळलं पण नाही. आता घरी पण पोचत आलो मी. गावाला आहे ना, आराम पण तेवढाच झाला माझा आणि आपला पालखी सोहळा तर एन्जॉय केलाच मी. स्क्रीनवरती बघा येत असेल आपल्या, कारण ना तेव्हा काय असं रेकॉर्ड करायचं असं काही मन नव्हतं माझं. कॅमेरा वगैरे सगळं गेअर्स मला सगळं एका कोपऱ्यात मी टाकून दिलं होतं आल्यावरती. थकलेलं असतं ना तेव्हा माझं काही करायची इच्छा नसते माझी. येतो माझं सामान एका कोपऱ्यामध्ये टाकतो सरळ आणि आराम झोपून जातो सरळ. बॅटरी चेंज करायला थांबलो होतो, बॅटरी डाऊन झाली होती. तर हा व्हिडिओ आहे ना आता एंड करायचा वेळ आलेला आहे आपला. हो माहिती आहे, आपण व्हिडिओज खूप आहे ना लेट पोस्ट करतो आहे. आपण आहे ना कंटिन्युटी ठेवत नाही. आता काय करणार, आता ऑप्शनच नाही आपल्याकडे. आपलं थोडं फायनान्शियल आणि आपलं सुट्टीचे लोचे झालेत, तर आहे ना आपण आता काम करणार आहेत. आता मागचे काही व्हिडिओज आहेत ना अँटॉकबद्दलच्या, राईडबद्दल आहे ना बरेच असे प्रश्न विचारत आहेत. ते क्वेश्चन, त्या प्रश्नांची आहे ना एक लिस्ट काढतो मी आणि या महिन्यात आहे ना कुठेतरी एक टाईम बघून आहे ना एक छोटीशी 1 डे ट्रिप मारतो. त्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे क्वेश्चन आहेत ना ते डिस्कशन करूयात. हा व्हिडिओ आपण आहे ना इथेच एंड करूया. मी आता तुम्हाला भेटेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. 950 सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झालेले आहेत. 1000 करून टाका रे पटकन. चला तर मग पुढच्या व्हिडिओपर्यंत प्लीज आपले जे 50 सबस्क्रायबर जे बाकी आहेत ते कंप्लीट करून टाका. मी तुम्हाला भेटलं आता त्या Q&Aच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्री.